गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर काल आपण काय पाहिलं होतं? काल रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट आहे का लक्षात? रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट काल पाहिला होता आपण. आणि फायनली रुदरफोर्ड यांनी मॉडेल कन्क्लुजन ऑफ द मॉडेल पाहिला होता आपण. त्याच्यावरून ऑब्झर्वेशन आणि कन्क्लुजन वर लास्टला फायनली काय पाहिलं होतं? ते अल्फा रेज किरण लक्षात ठेवू नका. आता रुदरफोर्ड मॉडेल मध्ये काय लक्षात ठेवायचं? अल्फा रे किरण 13 लक्षात ठेवायचे. ते तर आहे स्कॅटरिंग. फायनली मॉडेल आपलं काय चालू होता? मॉडेल, ॲटॉमिक मॉडेल. रुदरफोर्डचा ॲटॉमिक मॉडेल मध्ये 3 कन्क्लुजन कालचे परत सांगतो. त्यामध्ये पहिला कन्क्लुजन आपण काय म्हटला होता की थोडं इकडे पहिला काय पॉईंट होता कन्क्लुजन मध्ये? आपण काय पाहिलं होतं? फर्स्ट पॉईंट वाज दॅट पॉझिटिव्ह चार्ज. हा महत्वाचा आहे. पॉझिटिव्ह चार्ज लक्षात ठेवा. आतापर्यंत थॉम्सन यांनी पण सांगितले होते पॉझिटिव्ह चार्ज युनिफॉर्म पसरलेला म्हटले होते. पॉझिटिव्ह चार्ज कोण? थॉम्सन यांनी. पण यांनी काय म्हटले की पॉझिटिव्ह चार्ज फक्त कुठे असतो? स्मॉल व्हॉल्यूम मध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज द एक्स्ट्रीमली स्मॉल व्हॉल्यूम. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? एक्स्ट्रीम स्मॉल व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज, दॅट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह चार्ज. एक्स्ट्रीम स्मॉल व्हॉल्यूमला काय म्हटलं? इट इज कॉल्ड ॲज, काय म्हटलं? न्यूक्लियस है ना. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? विसरले काय लक्षात? दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? पॉझिटिव्ह चार्जची एक्स्ट्रीमली स्मॉल व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज न्यूक्लियस. तर हा पॉझिटिव्ह चार्ज लक्षात ठेवा. कालचा पॉइंट. आवाज येतो? येतो? क्लिअर येतो का आवाज? हो. आता येतो चांगला. पहिले येत होता का आता यायला? आवाज चांगला यायला आता? छान. तर पॉझिटिव्ह चार्जमध्ये काय असतो? एक्स्ट्रीमली स्मॉल व्हॉल्यूमला पॉझिटिव्ह चार्ज असतो. एक्स्ट्रीमली स्मॉल व्हॉल्यूम. अँड दॅट स्मॉल व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज व्हॉट? न्यूक्लियस. त्या स्मॉल व्हॉल्यूमला काय म्हटलं त्यांनी? न्यूक्लियस म्हटलं. अँड तिथं मास बी असतो म्हटलं. पॉझिटिव्ह चार्ज, एक्स्ट्रीमली स्मॉल व्हॉल्यूम अँड मास इज ऑल्सो प्रेझेंट इन द न्यूक्लियस. पूर्ण आयटमचा मास कुठे असतो? न्यूक्लियसमध्ये असतो. बाकी आयटम जे प्लम पुडिंग थॉम्सन यांनी म्हटले ते सगळं नसून आता काय असतो? दॅट इज द न्यूक्लियस. द मास ऑफ द आयटम इज कॉन्सन्ट्रेट टू द न्यूक्लियस अँड व्हॉट? चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. इट इज ऑल्सो कॉन्सन्ट्रेटेड टू द न्यूक्लियस. सेकंड पॉईंट काय म्हटलं? आता न्यूक्लियस झाला की त्याच्या बाजूला कोण असतात? आता इलेक्ट्रॉन्स. ओके. सो न्यूक्लियस इज सराउंडेड बाय इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस और इलेक्ट्रॉन मूव्ह. इलेक्ट्रॉन मूव्ह होतो कोणाच्या भोवती? न्यूक्लियसच्या भोवती. इलेक्ट्रॉन मूव्ह इन द न्यूक्लियस अराउंड द न्यूक्लियस स्पीड. विथ कशाने? स्पीडने फिरतो. ओके. इन कॉन्सेंट्रिक सर्क्युलर पाथ. त्याचा पाथ कसा असतो? कॉन्सेंट्रिक सर्क्युलर पाथ अराउंड द न्यूक्लियस इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग. दॅट कॉन्सेंट्रिक सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज, काय म्हटलं त्याला? दॅट कॉन्सेंट्रिक सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज ऑर्बिट. सेकंड पॉईंट काय म्हटलं त्याला? कॉन्सेंट्रिक सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज व्हॉट? ऑर्बिट. ओके. मास अँड चार्ज. मास अँड चार्ज कुठे असतो? चार्ज कोणता? चार्ज पॉझिटिव्ह चार्ज अँड मास. पॉझिटिव्ह चार्ज अँड मास इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ओके. प्रेझेंट इन व्हॉट? न्यूक्लियस. सेकंड पॉईंट. हा पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द कोणाच्या? न्यूक्लियसच्या भोवती. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज व्हॉट? ऑर्बिट. पहिला आहे न्यूक्लियस. त्यानंतर काय? इलेक्ट्रॉन. दिस इज न्यूक्लियस, दिस इज इलेक्ट्रॉन. अँड थर्ड पॉईंट, न्यूक्लियस व इलेक्ट्रॉन यांच्या दोघांमध्ये. न्यूक्लियस अँड कोण? इलेक्ट्रॉन्स. दिस इज न्यूक्लियस अँड दिस इज व्हॉट? इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन याच्या दोघांमध्ये एक फोर्स असतो. कोणता फोर्स असतो? दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे 3 कन्क्लुजन रुदरफोर्डचे कालचे होते. आता पाहूत नेक्स्ट पॉईंट, ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर. ॲटॉमिक नंबर अँड काय पाहूत? मास नंबर. ओके. ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर.
सोपा पॉईंट आहे हा. आता मॉडेल संपले. ॲटॉमिक मॉडेल थॉम्सन रुदरफोर्ड याची लिमिटेशन आहे, ड्रॉबॅक्स आहेत, ते उद्या नंतर पाहू. लिमिटेशन्स आर द ड्रॉबॅक्स, आहे की नाही. ड्रॉबॅक्स असतात मॉडेलचे, ड्रॉबॅक्स रुदरफोर्डचे. रुदरफोर्ड यांच्या मॉडेलचे ड्रॉबॅक होते, मॉडेलच नाही दाखवला त्याचा. मॉडेल असं दाखवायला पाहिजे होतं काय म्हणून, की असं न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन आहेत फिरायलेत, असं दाखवला का? रुदरफोर्डचा मॉडेल नाही दाखवला. ओके. ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर आणि काय मास नंबर चालू आहे. तर व्हॉट इज ॲटॉमिक नंबर पाहूत, त्यानंतर मास नंबर. तर आता पहिला पॉईंट काय म्हटलं आपण, फर्स्ट पॉईंट पॉझिटिव्ह चार्ज अँड मास. तर हे जे पॉझिटिव्ह चार्ज असतं, तर पॉझिटिव्ह चार्ज कोणाचा असतो हो सांगा. पॉझिटिव्ह चार्ज ॲटममध्ये कोणाचा असतो, ॲटममध्ये पॉझिटिव्ह चार्ज कोणाचा असतो, ड्यू टू न्यूक्लियस. तर पॉझिटिव्ह चार्ज कोणाला असतो, न्यूक्लियसला. ओके. द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस, पॉझिटिव्ह चार्ज ऑफ कोणाचा, न्यूक्लियसचा. कशामुळे असतो, ड्यू टू. पॉझिटिव्ह चार्ज कोणामुळे असतो, न्यूक्लियसमध्ये कोण असतात, ड्यू टू प्रोटॉन्स. ड्यू टू कशामुळे असतो, पॉझिटिव्ह चार्ज इज ड्यू टू प्रोटॉन्स. न्यूक्लियसमध्ये कोण असतात, प्रोटॉन्स. ठीक आहे. ओके. पॉझिटिव्ह चार्ज इज ड्यू टू व्हॉट, प्रोटॉन्स. इलेक्ट्रॉनला पण सेम असतो, इक्वल चार्ज, इक्वल बट अपोजिट. इक्वल बट अपोजिट चार्ज कोणावर असते, इक्वल. प्रोटॉनवर जो चार्ज असतो तेवढाच, प्रोटॉनवर 2 असेल, इलेक्ट्रॉनवर सुद्धा काय असतो, इक्वल. इक्वल बट अपोजिट. प्लस असेल तर अपोजिट, प्लस असेल तर अपोजिट काय असेल, मायनस. प्रोटॉनवर प्लस, बट इक्वल बट अपोजिट चार्ज ऑन कशावर असतो, इलेक्ट्रॉन्सवर. ऑन व्हॉट, इलेक्ट्रॉन्स. द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू, द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू काय असतो, ॲटॉमिक नंबर. सो व्हॉट इज ॲटॉमिक नंबर, द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू व्हॉट, ॲटॉमिक नंबर. हे माहीत आहे तुम्हाला, सोपा भाग आहे आजचा. नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू व्हॉट, ॲटॉमिक नंबर. ओके. इन ऑर्डर टू मेक द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी, ॲटममध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रल असतो, तुम्हाला माहीत आहे. टू मेक द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी काय असतो, सेम नंबर ऑफ और इक्वल नंबर ऑफ कोण असतात, प्रोटॉन्स. बघा इकडे लक्ष द्या, इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन्स, जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत, सॉरी इक्वल नंबर ऑफ काय असतात, इलेक्ट्रॉन्स. इक्वल नंबर ऑफ व्हॉट, इलेक्ट्रॉन्स. जितके नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत, इक्वल नंबर ऑफ कोण असतो, इलेक्ट्रॉन्स. इक्वल नंबर ऑफ काय असतो, इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू व्हॉट, पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू दिसते, क्लिअर दिसते ना. नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू काय, व्हॉट इज नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर. हां राईट. हां, बट नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर. राईट. पहिल्यांदा ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवा, मग नंतर काय, नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल टूच काय आहे, इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. देअरफॉर आय एम रायटिंग व्हॉट इज ॲटॉमिक नंबर. सो दिस ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू, ॲटॉमिक नंबर हा काय असतो, व्हॉट इज ॲटॉमिक नंबर इज इक्वल्स टू, that is the number of protons. It is called as number of protons. It is denoted by Z. number of protons ला denoted by कशाने करतात, Z. म्हणजेच काय, ॲटॉमिक नंबर. दिस इज ॲटॉमिक नंबर. नंबर ऑफ प्रोटॉन्स आर इक्वल टू काय असतो, नंबर ऑफ प्रोटॉन्स जे की न्यूक्लियसला कोणाचे असतात, नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑफ न्यूक्लियसचे. प्रोटॉन्स कुठे असतात, न्यूक्लियसमध्ये. प्रोटॉन इज ड्यू टू न्यूक्लियस. अँड द नंबर ऑफ प्रोटॉन्स कोणाचे, न्यूक्लियसचे. अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कोणाचे, न्यूट्रल ॲटमचे. ॲटम कसा असतो, न्यूट्रल ॲटम. सो दिस इज अबाउट द
ॲटॉमिक नंबर, हे झालं ॲटॉमिक नंबर, कळालं. पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस कशामुळे असतो? पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस इज ड्यू टू प्रोटॉन्स. सिमिलरली आता पाहू ॲटॉमिक नंबर झालं, हे ॲटॉमिक नंबर झालं, हे कळालं ॲटॉमिक नंबर. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स इन कशामधले? न्यूक्लियसमधले, इज इक्वल टूच काय असते? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ कोणाचे? न्यूट्रल ॲटमचे. ॲटम एखादा कसा असेल? न्यूट्रल ॲटम असेल, आणि न्यूक्लियस कसा असतो? पॉझिटिव्ह न्यूक्लियस असतो. हा झाला काय झाला? ॲटॉमिक नंबर. आता पहा ॲटॉमिक मास नंबर काय असते? नुसतं मास नंबर आहे. व्हॉट इज मास नंबर? ओके, हे झालं ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर कळाला. ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन काय असतो सांगा परत? ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन पाहूत अजून. हा ॲटॉमिक नंबरच चालू आहे अजून. ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू किती आहे? 1 आहे, बरोबर आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 1. वाय? बिकॉज 1 काय असतं याच्यामध्ये? प्रोटॉन्स, एक प्रोटॉन्स असतो. सोडियम Na मध्ये किती असतात? 11 प्रोटॉन्स, राईट. सोडियममध्ये किती प्रोटॉन? 11 प्रोटॉन, म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर, व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? 11 or 1. This is the atomic number. Now we'll see mass number. What is mass number? पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसचा कशामुळे असतो? प्रोटॉनमुळे. आता मास आणि पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे असतो? मास अँड पॉझिटिव्ह चार्ज, मास अँड पॉझिटिव्ह चार्ज दोन्ही पण. मास अँड पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस इज ड्यू टू, बोला आता कशामुळे असतो? लक्ष द्या परत, आधी गडबड करू नका. मास अँड पॉझिटिव्ह चार्ज दोन्ही म्हणालो मी. द मास अँड पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस, पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस इज ड्यू टू प्रोटॉन्स. मास अँड पॉझिटिव्ह चार्ज हे दोन्ही कोणाचे? न्यूक्लियसचेच. परत ड्यू टू कशामुळे असते? ड्यू टू, इट इज ड्यू टू न्यूट्रॉन अँड प्रोटॉन, किंवा प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स. दिस टू कलेक्टिव्हली आर कॉल्ड, या दोघाला एकत्रित मिळून काय बनतो? प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स मिळून काय बनतो? न्यूक्लिऑन्स. इट इज कॉल्ड एज न्यूक्लिऑन्स. Protons and neutrons in collectively is called as nucleons. So what is now atomic mass number, or what is nusta mass number? It is called as mass number. So mass number means what? Mass number means what? The total number of nucleons, total number of nucleons. न्यूक्लिऑन्स म्हणजे काय? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ओके, प्रोटॉन प्लस नंबर ऑफ प्रोटॉन प्लस काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस काय? न्यूट्रॉन्स. ओके, व्हॉट इज मास नंबर? मास नंबर म्हणजे टोटल नंबर ऑफ न्यूक्लिऑन्स. न्यूक्लिऑन्स म्हणजेच कोण कोण असतो? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉनला आपण आताच म्हटलं कशाने डिनोट करतो? झेड प्लस हे काय असते? एन. झेड प्लस काय? एन. एन म्हणजे काय? न्यूट्रॉन. मास नंबर इज डिनोटेड बाय ए. सो ए इज इक्वल टू काय येतो फॉर्म्युला? झेड प्लस एन. ए इज इक्वल्स टू झेड प्लस एन. फॉर्म्युला लक्षात राहतो? हां, फॉर्म्युला A is equal to Z plus N, Z, it is not P, Z plus N, A is equal to what? Z plus N, Z plus N, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. A is equal to काय? A is equal to काय फॉर्म्युला? Z plus N, हा N small n. A is equal to Z plus N, साबडे, राईट. A is equal to Z plus N, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. A is equal to Z plus N. ओके. ए म्हणजे काय याच्यात? व्हॉट इज ए? ए म्हणजे काय असतं? ए म्हणजे ॲटॉमिक नंबर का ॲटॉमिक मास नंबर? ए म्हणजे ए मीन्स व्हॉट? मास नंबर. ए मीन्स मास नंबर, राईट. आणि झेड मीन्स व्हॉट इज झेड? झेड म्हणजे काय असतं?
व्हॉट इज झेड? झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर. तरी कळालं दोन्ही, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. आलं लक्षात? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त याचा. आता पाहूत आयसोबार्स अँड आयसोटोप्स. नेक्स्ट पॉईंट त्यानंतर पाहूत आयसोबार्स अँड आयसोटोप्स. आयसोबार्स आणि काय पाहूत? आयसोटोप्स. ठीक आहे, लक्ष द्या. आता आयसोबार्स एखादा कोणताही इलेमेंटल कंपोजिशन आहे, कोणत्याही ॲटमचा कंपोजिशन. द कंपोजिशन ऑफ ॲटम, कंपोजिशन ऑफ ॲटम म्हणजे ॲटमचं प्रमाण. कोणत्या एखादा ॲटम आहे तर या ॲटमचं प्रमाण आपण कसा दर्शवतो? द कंपोजिशन ऑफ ॲटम इज डिनोटेड बाय और रिप्रेझेंटेड बाय. कसा लिहितो? समजा एखादा इलेमेंट आहे, ओके, सपोज फॉर एक्झाम्पल इलेमेंट आहे एक्स. कोणता इलेमेंट आहे हा? एक्स. एक्स या इलेमेंटच्या आयटमचा, एक्स या इलेमेंटमध्ये काय आहेत? आयटम्स. आपला धडा स्ट्रक्चर ऑफ आयटम चालू आहे, लक्ष द्या. व्हॉट इज द नेम ऑफ चॅप्टर? दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ आयटम. सो दिस इज द इलेमेंट एक्स and in this x element this is the atom. We are denoting the composition of atom. It is denoted by x. Atom is composed of, or the composition that is called as composed. So now this atom is composed, x is composed by, atomic number is denoted by z. Okay, atomic mass number is denoted by a. So I wrote here these two, z and what? a. What is z? z कुठं लिहिलं? लेफ्ट हँड साइड. दोन्ही लेफ्ट हँड साइडला आहेत. z is written to the left hand side. ओके, LHS प्लस काय म्हणतात? इट इज कॉल्ड एज LHS. लेफ्ट हँड साइडला लिहायचं z. हे काय चालू आहे आपलं? कंपोजिशन. असं येते क्वेश्चन. कंपोजिशन ऑफ आयटम ला कसं डिनोट करतात? कंपोजिशन कसं डिनोट करतो? LHS ला लिहायचं. LHS लेफ्ट हँड साइड. आणि खाली असेल तर काय म्हणावं त्याला? सबस्क्रिप्ट. इट इज कॉल्ड एज सबस्क्रिप्ट. खाली असला तर काय म्हणावं? सबस्क्रिप्ट. वर कोण आहे? ए. म्हणजे ए काय? LHSच आहे. एची साईड कोणती आहे? लेफ्ट हँड साईड. झेडची साईड सुद्धा कोणती आहे? लेफ्ट हँड साईड. दोन्ही कोणत्या साईडला आहेत? LHS. बोथ आर ॲट द LHS. एक सबस्क्रिप्ट आहे तर एक असतो सुपरस्क्रिप्ट. ला काय म्हणायचं? सुपरस्क्रिप्ट. सुपर म्हणजे उपर. सुपर म्हणजे उपर. कोण आहे सुपर? ए. वर कोण असतो? ए. सुपरस्क्रिप्ट. इट इज कॉल्ड एज ए. सुपर म्हणजे वर. आणि सबस्क्रिप्ट कोणती आहे? सबस्क्रिप्ट कोण आहे? झेड आहे की नाही? सबस्क्रिप्ट कोण आहे? झेड. सुपरस्क्रिप्ट कोण आहे? सुपरस्क्रिप्ट ए. ओके, ए इज द सुपरस्क्रिप्ट. हे काय? कंपोजिशन. याला काय म्हणावं? इट इज कॉल्ड एज व्हॉट? कंपोजिशन. हां, इट इज कॉल्ड एज व्हॉट? काय म्हणतात याला? हे काय? कंपोजिशन. काय म्हणावं याला? कंपोजिशन. अजून आयसोबार आयसोटोप नाही सुरू झाला आपला. हे कंपोजिशन आलं लक्षात किंवा हे कंपोजिशन लक्षात ठेवा. आता याच्या पुढं कंपोजिशन कसा लक्षात ठेवायचा? एक्स लिहून खाली कोण असतो? झेड. वर कोण असतो? ए. झेड मीन्स व्हॉट? यू नो दॅट नाउ. व्हॉट इज झेड? वेर झेड इज इक्वल टू व्हॉट? झेड मीन्स व्हॉट? ॲटॉमिक नंबर. अँड ए मीन्स व्हॉट? मास नंबर. हे आताच पाहिलं आपण. ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर याच्यापासून आयसोबार बनवतात. आयसोबार. व्हॉट इज आयसोबार? आयसोबार means the atoms have, दोन ॲटम आहेत एखादे कोणते, atoms have the same Z, same A असतो, same mass number. atoms having the same mass number बोले तो क्या? A.
सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? Z. ॲटम्स हॅव सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, डिफरंट ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे. याचं 7 असते, याचं किती असते? 6 असते. 6 and 7, these are what? Atomic numbers. Okay, the different atomic numbers, but the mass number is same, 14 and 14. This is the mass number. Mass number is काय? Same आहे. It is called as isobars. कळालं? आयसोबार काय सेम असतो? आयसोबार मध्ये सेम काय आहे? व्हॉट इज सेम? A is same. What is same? What is same? A is same. What is different? डिफरंट काय असतो? मास नंबर असं जर बोललं गेलं तर बरं आहे. अजून ए झेडच्या ऐवजी मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर असं बोलत जा, आहे की नाही? मास नंबर इज कसा असतो? सेम. ॲटॉमिक नंबर इज डिफरंट. इज कॉल्ड ॲज आयसोबार्स. याला काय म्हणायचे? आयसोबार्स. नाउ विल सी आयसोटोप्स. आता पाहूत आयसोटोप्स काय असतात. ज्या प्रकारे आयटम्स हॅव द सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर इज कॉल्ड ॲज आयसोबार. असंच पाहूत आयसोटोप म्हणजे काय असतं. ओके, आयसोटोपमध्ये याच्या उलट करायचं. ॲटम्स हॅव डिफरंट मास नंबर असेल. ॲटम्स हॅव पहिलं सेम काय असेल? आता ॲटॉमिक नंबर. सेम ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? झेड. बट डिफरंट काय डिफरंट असेल सांगा? बट डिफरंट. व्हॉट इज डिफरंट? बट डिफरंट ॲटॉमिक, नो, डिफरंट ओनली मास नंबर. मास नंबर कसा असेल? आता इथं मास नंबर सेम होता, तर इथं मास नंबर कसा असेल? डिफरंट. इथं ॲटॉमिक नंबर कसा होता? डिफरंट. तर इथं ॲटॉमिक नंबर कसा आहे? सेम. डिफरंट मास नंबर याच्या उलट करायचं आहे, तर याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड एज ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक नंबर नॉट क्लिअर? ॲटॉमिक नंबर आणि एक का पाहिला आपण? ॲटॉमिक मास नंबर. राईट. मग परत सांगतो आयसोटोप्स. आयसोबार कळाला ना तुम्हाला? आयसोबार कळाला? परत तिकडे लक्ष द्या. आयसोटोप्स काय असतात? आयसोटोप. व्हॉट इज आयसोटोप? हॅव्हिंग द सेम, ओके, ॲटम्स हॅव्हिंग द सेम. असे ॲटम्स दोन की ज्याला सेम असलं पाहिजे, असे दोन ॲटम घ्यायचे हॅव्हिंग द सेम, ज्यांना सेम काय असला पाहिजे? सेम काय असला पाहिजे? आयसोटोपमध्ये सेम काय असतो? सेम ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर सेम असला पाहिजे, बट डिफरंट काय असतो? मास नंबर. ॲटॉमिक नंबर झेड, मास नंबर ए. मास नंबर ए. दिसते आता? दिसते ना? दिसते आता? दिसते? हां, दिसते का आता? दिसते? क्लिअर? हो, राईट. एक्झाम्पल पहा यांचे. द एक्झाम्पल्स आर हायड्रोजन. आणखीन एक पॉईंट आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये डिफरंट न्यूट्रॉन असतात. याच्यात काय असतात? डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आयसोटोप कशामुळे बनतो? न्यूट्रॉनची संख्या कमी जास्त झाली. न्यूट्रॉन्स, इट इज डिनोटेड बाय व्हॉट? स्मॉल n. If the neutrons are कमी जास्त, if the neutrons are different, neutrons are कमी जास्त, it is called as isotopes. We'll see some examples now. Hydrogen atom. Okay, हायड्रोजन ॲटमचे 3 आयसोटोप आहेत. एक पहिला हायड्रोजन 1. तिघांचा बी काय असतो? ॲटॉमिक नंबर सेम. ओके, बट ॲटॉमिक मास नंबर काय असतो? डिफरंट.
ॲटॉमिक नंबर सेम. ॲटॉमिक नंबर कुठे लिहितो आपण? लेफ्ट साईडला काय म्हटलं मी आताच, ॲटॉमिक नंबर कुठं लिहायचं? लेफ्ट साईडला LHS, LHS सुपर का सबस्क्रिप्ट. बघा हायड्रोजनचे 3 आयटम कोणकोणते? 1 2 3. लेफ्ट साईडला खाली लिहिलेलं काय असते? लेफ्ट साईडला सबस्क्रिप्ट, इट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक मास नंबर यांच्यात पहिल्याचा 1, दुसऱ्याचा 2, तिसऱ्याचा 3. बघा हे 3 आहेत हायड्रोजनचे. कन्फ्यूज झाले परत. हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स, द 3 आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन विच आर दोज? हायड्रोजन 1, हायड्रोजन 1 1 1च. तिघांचं पण काय असतो? 1 1 1. एक हायड्रोजन 1 ॲटॉमिक हे मास नंबर, जस्ट मास नंबर 1, मास नंबर 2, मास नंबर 3. तर हायड्रोजन जे नेचरमध्ये आढळतो, निसर्गामध्ये आढळणाऱ्या हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहेत. किती आयसोटोप्स आहेत? 3 आयसोटोप. हायड्रोजन 1 इज कॉल्ड ॲज प्रोटियम. याला काय म्हणायचं? प्रोटियम. प्रोटॉन, प्रोटियम. ड्यूटेरियम, इट इज कॉल्ड ॲज ड्यूटेरियम. हे 10वीला झालं होतं वाटतं तुम्हाला. प्रोटियम, ड्यूटेरियम, आणि याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज ट्रिटियम. ओके. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. प्रोटियमचं प्रमाण असतो 99.98, 99.98% प्रोटियम आहे. हा आयसोटोप असतो निसर्गात. हा आयसोटोप 99.98% असते. तर याचं प्रमाण कमी असतो. इट इज फाउंड इन 0.015%. ट्रिटियम इज फाउंड अगेन रिमेनिंग पार्ट. जो रिमेनिंग पार्ट आहे तो कोणाचा असतो? ट्रिटियम. इट इज व्हेरी लेस. इट इज फाउंड व्हेरी लेस. ओके. प्रोपोर्शन, लेस प्रोपोर्शनमध्ये असतो कोण? प्रोटियम. कळाले? हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स. काय सेम असतो आयसोटोप तिघांचा? बघा काय सेम दिसायले, तिघांचा सेम काय विचारलं मी? सेम काय तिघांमध्ये? सेम काय आहे? सेम ॲटॉमिक नंबर सेम आहे का मास नंबर सेम आहे? ॲटॉमिक नंबर सेम आहे. व्हेरी गुड. आणि काय डिफरंट आहे? ॲटॉमिक नंबर सेम आहे झेड तिघांचा बी. प्रोटियम मास डिफरंट. एक्झाम्पल प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. प्रोटियम, ड्यूटेरियम, आणि तिसरा कोणता? ट्रिटियम. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. अशाच प्रकारे आणखीन एक एक्झाम्पल देतो. कार्बनचे जे तुम्ही पाहिलेले आहेत, कार्बन आपण पाहिलो ना, कार्बनचे प्रॉब्लेम सोडवलो आपण. कार्बन काय असतो? 12, कार्बन 13, कार्बन 14. याचं नॅचरल अबंडन्स हे ते आपण काढला होता. हे 14 खूप कमी असतो. 14 रेडिओ ॲक्टिव्ह असतो. हे 2 कसे असतात? स्टेबल असतात. कार्बन 6, 6, 6. हे 2 कसे असतात? स्टेबल असतात दोन्ही पण. दिस 2 आर द स्टेबल. बट हा कसा असतो? रेडिओ ॲक्टिव्ह असतो. याचा 10⁻⁻20 असतो. हे नेग्लेक्ट केलं होतं आपण, प्रॉब्लेम सोडवला होता. आहे लक्षात? हा प्रॉब्लेम सोडवला होता आपण. हे प्रमाण खूप कमी असतो, याचं प्रमाण जास्त असतो. बाकी रिमेनिंग नॅचरल अबंडन्स. वी हॅव कॅल्क्युलेटेड द एव्हरेज ॲटॉमिक मास. एव्हरेज ॲटॉमिक मास काढला होता आपण. कशाने काढतो आपण? पर्सेंटेज अबंडन्स मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास होतं ते. ॲटॉमिक मास. कोणत्या धड्यामध्ये जातो मी? अजून 2च धडे व्हायले तुमचे. नंतर 15 धडे झाल्यावर याच्यामध्ये मिक्स करतो मी. सो इट इज कार्बन 612, कार्बन 613, कार्बन 614. दीज आर द 3 आयसोटोप्स ऑफ कोणाचे आहेत? आयसोटोप्स चालू आहेत हे. आयसोटोप्स ऑफ कार्बन. इट इज ड्यू टू द डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. Here the number of neutrons are 6, number of neutrons are 7, number of neutrons are 8. 8 plus 6, 14, 7 plus 6, 13, 6 plus 6, 12. So all these are what? हे काय आहे ते? न्यूट्रॉन्स. यांना काय म्हणतात? न्यूट्रॉन्स. आयसोटोप्स. The 3 isotopes of carbon 6, 6, 6.
but the for 12, 13 and 14, it is due to different number of neutrons. What are the number of neutrons? 6, 7 and 8. 3 number of काय different neutrons आहेत. Similarly आणखीन एक पॉइंट आहे, एक्झाम्पल आहे आणखीन एक, वन मोर एक्झाम्पल, यू नो दॅट कार्बन, हायड्रोजन, क्लोरीन. क्लोरीनचे पण 2 आयसोटोप असतात. क्लोरीन एव्हरेज काढतो आपण, किती येते दोघांचा एव्हरेज 35.5 क्लोरीनचा ॲटॉमिक मास. क्लोरीनचे 2 आयसोटोप आहेत. क्लोरीन ॲटॉमिक नंबर किती असतो? क्लोरीन 17, ॲटॉमिक नंबर किती असतो? क्लास 11वीचा 17, ॲटॉमिक नंबर 17, राईट. 17 अँड 2 आयसोटोप्स ऑफ डिफरंट न्यूट्रॉन्स. याचे पण 2 न्यूट्रॉन आहेत डिफरंट. एक न्यूट्रॉन 18चा, हा न्यूट्रॉन कितीचा होता? 8चा. एक न्यूट्रॉन 18चा. 18 + 17 किती होते? 35. एक न्यूट्रॉन 20चा. 17 + 20 किती होतात? 37. लक्षात ठेवा इथं 37 काय आहे? ए. 35 इज ए. 20 is N. 20 is N. It is neutrons. Neutron small n. Different neutrons 20 and 18s of what? Different neutron of कोणाचे? Chlorine. Chlorine have the 2 isotopes. Similarly we have seen the 3 isotopes of hydrogen, protium, deuterium and tritium. इम्पॉर्टंट थिंग इन आयसोटोप्स. आयसोटोप मध्ये महत्वाची गोष्ट कोणती आहे? द इम्पॉर्टंट पॉइंट इन आयसोटोप. आयसोटोप मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन हे ॲटम मध्ये असतात, तिन्ही बी असतात. पण या 3 पैकी इलेक्ट्रॉनमुळे काय होते? फक्त कंट्रोल होतात. ओके. द केमिकल प्रॉपर्टीज आर कंट्रोल्ड बाय. कोणत्याही ॲटमचे नाही दिसते? दिसते ना? क्लिअरिटी आहे? दिसते? हां ओके, हां राईट ओके. कोणत्याही ॲटममध्ये बघा इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणालो मी. बघा कोणताही आयटम आहे तर त्या आयटमचे केमिकल प्रॉपर्टीज. ओके. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ आयटम इज कंट्रोल्ड बाय. कंट्रोल करतात. कोण कंट्रोल करतो? कंट्रोल्ड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सच्या संख्येवर कोणत्याही आयटमची केमिकल प्रॉपर्टी अवलंबून असते. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड दस नंबर ऑफ काय असते त्याच्यामुळे? प्रोटॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू काय असतात तुम्हाला माहिती आहे? नंबर ऑफ प्रोटॉन. जितके इलेक्ट्रॉन असतील तितके काय असतील? प्रोटॉन असतील. आणि आताच म्हटलो आपण डिफरंट काय असतं त्याच्यामध्ये? डिफरंट नंबर ऑफ काय असतात? न्यूट्रॉन्स. कोणत्याही आयसोटोप मध्ये डिफरंट नंबर ऑफ काय असतात? न्यूट्रॉन. न्यूट्रॉनची संख्या काय असते? डिफरंट. आता पाहिले आपण क्लोरीन मध्ये किती असतात? 18, 20. तर डिफरंट नंबर ऑफ काय असतात? न्यूट्रॉन्स. सो केमिकल प्रॉपर्टीज हा लक्षात ठेवा पॉईंट. तर केमिकल आयसोटोप्सचे एखादा आयसोटोप असेल, कोणताही एखादा आयसोटोप असेल तर त्या आयसोटोपमध्ये तिघांचे पण केमिकल बिहेवियर कसं असते? सेम असते. केमिकल बिहेवियर इज सेम. यांचा केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल बिहेवियर कसा असतो? सगळ्यांचा सेम असतो. का सेम असतो सांगा बरं, कोण सांगतो? आयसोटोपचा केमिकल बिहेवियर सेम असतो. का सेम असतो? आयसोटोपचा केमिकल बिहेवियर सेम असतो. का सेम असतो? कारण केमिकल प्रॉपर्टी कोण कंट्रोल करतात? केमिकल प्रॉपर्टी कोण कंट्रोल करतात? इलेक्ट्रॉन. व्हेरी गुड. केमिकल प्रॉपर्टीज आर कंट्रोल्ड बाय इलेक्ट्रॉन. सो आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल बिहेवियर. आयसोटोपला सेम केमिकल बिहेवियर असतो. का असतो? बिकॉज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर कसे असतात? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सगळ्यामध्ये सारखे असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही हायड्रोजन घ्या आता सांगितलेला, किंवा कार्बन C12, ओके, C12, C6, 6, 6, C6, 6, 6 आणि काय होता? 13, 14 आणि 12.
या तिघांमध्ये पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर सेम. सेम असल्यामुळे केमिकल बिहेवियर कसा असतो आयसोटोपचा? द केमिकल बिहेवियर ऑफ आयसोटोप इज सेम. याच्यावरचा एक प्रॉब्लेम घेऊत आता. ओके, एक प्रॉब्लेम आहेत बघा, याच्यात पुस्तकात तुम्हाला दिलेले आहेत प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम नंबर 2.1, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन्स. बघा प्रश्न असा आहे, कॅल्क्युलेट द, पुस्तक आहे तुमच्याकडे, त्याच्यात प्रॉब्लेम आहे बघा दिलेला, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि काय काढायचे आहेत आपल्याला? न्यूट्रॉन्स. ओके, कॅल्क्युलेट द, पहा प्रॉब्लेम नंबर 2.1, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. पहा प्रॉब्लेम काय आहे? कॅल्क्युलेट द, calculate, what we have to calculate? The number of protons, electrons आणि काय काढायचे आहेत आपल्याला? न्यूट्रॉन्स. Calculate the number of protons, neutrons, electrons in bromine 3580, in Br 3580. बघा ब्रोमीन किती दिलेलं आहे? ब्रोमीन 3580. टेल मी, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन, याचे सांगा मला फास्ट, आता सांगा उत्तर. द प्रॉब्लेम इज 2.1. ओके, फ्रॉम बुक, इट इज फ्रॉम बुक. प्रॉब्लेम नंबर 2.1. मला बोला वन बाय वन. पहिला लिहूत आपण. नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू झेड इज इक्वल टू किती आहे याचा? झेड इज इक्वल टू 35. व्हेरी गुड, 35. झेड इज इक्वल टू किती असेल? 35. आता मला बोला याचे नंबर ऑफ, आपल्याला काय विचारलं? प्रोटॉन झालं. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बोला, सोपा आहे, सांगता येते. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू सेम असतील, किती असतील? 35. हे 35 तर हे पण 35. चार्ज बघायचं, न्यूट्रल आहे, न्यूट्रल असलं तरच घ्यायचा चार्ज. त्यानंतर आपला फॉर्म्युला ए इज इक्वल टू विचारलं होतं मी तुम्हाला आता. ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? झेड प्लस ए इज इक्वल टू झेड प्लस एन. सो आपल्याला न्यूट्रॉन काढायचे आहेत, आपल्याला न्यूट्रॉन एन. हे झालं, हे झालं. आता एन इज इक्वल टू काय होते मग? एन इज इक्वल टू, हे झेड इकडे येते मायनस, एन इज इक्वल टू ए मायनस काय होतो? झेड. ए ची किंमत काढली का आपण? ए इज इक्वल टू दिलेलं आहे आपल्याला, ए इज इक्वल टू किती आहे? 80, आहे की नाही? इथं ए इज इक्वल टू किती आहे? 80 आणि झेड इज इक्वल टू किती आहे? 35. ए इज इक्वल टू दिलं आपल्याला 80, 80 मायनस झेड किती आहे? 35. 80 में से 35 निकालो, कितना आएगा? 80 में से 35, 10तून 5 गेले 5 राहिले, इथं किती राहिले? 7, 7तून 3 गेले 4, बरोबर आहे? 45. सो एन इज इक्वल टू किती आले? 45. तर पहिला प्रॉब्लेम झाला, कळाला? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि काय काढलो आपण? न्यूट्रॉन, तिन्ही पण ब्रोमीनचे. कोणाचे? ब्रोमीनचे. समजलं का? हा प्रॉब्लेम समजला सर्वांना? समजला? हां, राईट. ओके, सोपा आहे प्रॉब्लेम, आताच्या आता समजून घ्या. ज्यांना नाही समजलं असेल परत पहा. ब्रोमीन 80, Br 80 आणि किती दिलं? 35. आलं लक्षात? तर कसं करायचा? वरचा काय असतो आता शिकवलं मी तुम्हाला. वरचा काय असतो? 80 म्हणजे काय असतो म्हणा? झेड इज इक्वल टू किती असतो? 80. सॉरी, ए इज इक्वल टू 80. हे ध्यानात ठेवा आता. हां, 35 काय इज इक्वल टू असतो? झेड इज इक्वल टू 35. आलं लक्षात? तर असे प्रॉब्लेम येतात. सिंपल येते नीटला, एखादा प्रश्न सिंपल येऊन जाते, जवळून जाते प्रश्न, उत्तर माहीत नसते असं होतं. तर नीट टार्गेट आहे तुमचा खरंच काहीतरी पुढे एम एक परीक्षा द्यायची आहेत, तर अशा अशा गोष्टींचा पण अभ्यास करावा लागतो. समजतो का रे? समजतो मी शिकवलेलं? समजते का? हां, ओके, समजते सर्वांना? ओके, हां, ठीक आहे, ठीक आहे. चलो इथं थांबूत आज. किती मिनिट बस? 40. ओके, हां. सो विल स्टॉप हिअर टुडे. हां, समजलं सर्वांना? ओके, हां. मी सिरियस केव्हा होऊन जातो कळत नाही. लक्ष देत राहा, असं फालक्यावर घ्यायचं नाही उगं. हां हां, इझी घ्यायलो म्हणून कॉन्सन्ट्रेट करायचं केव्हा बी. माझी भाषा खूप सोपी आहे शिकवायची. हां हां, पण मी हार्ड कन्सेप्ट केव्हा समजून टाकतो कळत बी नाही, असं होते. हां, ओके, हां. चला ठीक आहे, 1 बाय 1 लेफ्ट व्हा आता. थांबू आज. अजून एक प्रॉब्लेम आहे. हां, अजून एक प्रॉब्लेम आहे, ते उद्या तुम्ही सोडवा. हां, प्रॉब्लेम नंबर 2 उद्या सोडवा. हां हां, नाही आलं तर मी सोडून देतो. हो, चला लेफ्ट व्हा आता 1 बाय 1. हां, ठीक आहे, छान. ओके, लेफ्ट व्हा नाव. ओके, थँक्यू.
That's okay. We'll stop here now today.